2009 143 पैकी 13 जागा, 2014 219 पैकी 1 जागा, 2019 101 पैकी 1 जागा आणि 2024 129 पैकी 0. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवा पक्ष उभा केला. हिंदुत्व आणि मराठी बाणा ही तत्वे समोर ठेवून त्यांनी नव तरुणांना एकत्र करत आपल्या पक्षाला एक नवं वळण दिलं. याच बळावर 2009 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आणि 143 जागांपैकी पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिक अशा 4 ठिकाणी 13 आमदार निवडून आणले. फक्त 3 वर्षातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार मिळाला होता. पक्षाची कामगिरी पाहता त्यांना निवडणूक आयोगातर्फे पक्षचिन्ह देखील प्रदान करण्यात आलं. हा असा काळ होता जेव्हा मोदींचा राष्ट्रीय उदय झाला नव्हता आणि फडणवीसांची ताकदही फारशी मोठी नव्हती. तेव्हा राज ठाकरेच हे महाराष्ट्राचे लाडके नेते होतील आणि राजकारणाचे ते केंद्रबिंदू बनतील असं वाटत होतं. आपल्याला मिळणारं यश पाहता राज ठाकरेंनी पक्ष वाढवण्याचं ठरवलं आणि पुन्हा एकदा निवडणूक लढवली, ती 2014ला. पण यानंतर त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं, ते 2019 पर्यंत. या काळात मनसेनं अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींवरती टीका केली. त्याचा परिणाम असा झाला की मनसेला लोकांचा प्रतिसादच मिळणं बंद झालं आणि 2024च्या निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे आता राज ठाकरेंचा पक्ष धोक्यात येतो की काय अशी भीती वाटू लागली. त्यातच आता ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द होणार का या चर्चेला राज्यात सध्या उधाण आलं आहे. आता हा परवाना का रद्द होणार, पक्षाचं भवितव्य कसं असणार, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधी आपण समजून घेऊयात की पक्षाचा परवाना रद्द का होतो. तर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवताना निवडणूक आयोगानं घालून दिलेले काही निकष पूर्ण करावे लागतात. ते निकष पूर्ण केल्यानंतर निवडणूक आयोग संबंधित पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा बहाल करते. त्यासाठी काही नियम आखले गेले आहेत. आता ते नियम कोणते आहेत ते जाणून घेऊयात. पहिला नियम म्हणजे विधानसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा म्हणजेच 2 आमदार निवडून आणणं गरजेचं असतं. दुसरा नियम असा की लोकसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं मिळायला हवीत. नियम तिसरा, विधानसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला एकूण मतांपैकी कमीत कमी 3% मतं मिळाली असतील तर त्या पक्षाचे 3 आमदार निवडून यायला पाहिजे. शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे प्रादेशिक पक्षाची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला वरील सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं असतं, नाहीतर पक्षाची मान्यता रद्द होते. जर आपण पाहिलं तर 2014 पासून 19 पर्यंत मनसेचा एकच आमदार निवडून यायचा, पण यावेळी तोही आला नाही. त्यातच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मनसेला 1.55% मते मिळाली, तर एकूण मतांची आकडेवारी पाहिली तर 10,02,557 एवढीच मते मिळाली आहेत. आता मनसेचा परवाना रद्द होणार का याबाबत जाणून घेऊयात. तज्ञांच्या मते आयोगाकडून नियमात न बसणाऱ्या पक्षांना नोटीस पाठवली जाते. आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो. सद्य परिस्थिती बघता मनसेकडे दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही. मान्यता रद्द होणं म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असेल ते त्यांना घ्यावं लागेल. कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत, पण त्यांच्या पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच येथे ठाकरेंचा पक्ष धोक्यात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पक्षाचं भवितव्य काय असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. जर भाजपला उपयोग असेल तरच मनसेचा वापर केला जाऊ शकतो, कारण मागच्या निवडणुका बघितल्यावर पक्षाला यावेळी अपयश पदरी पडलं आहे. त्यामुळे जनता त्यांच्यावरती कितपत विश्वास ठेवेल हे सांगता येत नाही. त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे जरी त्यांच्या सभेला गर्दी जमा होत असली तरी मतदार हा त्यांच्यापासून दुरावलेला आहे. राज ठाकरेंचा वैयक्तिक करिश्मा हा कायम राहू शकतो, मात्र पक्षाचं जे भविष्य आहे ते अंधारातच आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट राजकीय भूमिका असलेले पक्षही नेस्तनाबूत झालेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी काहीही भूमिका घेतली तरी पुढील 5 वर्ष त्यांचं भविष्य अंधारातच असेल असं सांगितलं जाते.
तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.